श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगू लागले, उद्धवा, भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे 3 माझ्या प्राप्तीचे मार्ग आहेत. ते सोडून जर तुम्ही इंद्रियांच्या द्वारे क्षुद्र असणारे विषय भोगत राहिलात तर या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकाल, यातच फिरत राहाल. म्हणून आपापल्या अधिकारानुसार धर्माच्या ठिकाणी दृढनिष्ठा ठेवून आचरण करणं याला गुण असं म्हणतात आणि धर्माविरुद्ध वागणं हाच अवगुण किंवा दोष असं समजतात. सर्वच वस्तू सारख्या असल्या तरी पदार्थांचे गुण दोष, शुभ अशुभ, शुद्ध अशुद्ध असे भेद होतात आणि ते पदार्थ योग्य आहे का अयोग्य आहे याच्यासाठी उपयोगी पडतात. पंचमहाभूतांपासून सारे देह बनलेले आहेत आणि म्हणून ब्रह्मदेवापासून ते अगदी मुंगीपर्यंत सर्वच देह किंवा सर्वच शरीर नाही का, यांना पंचमहाभूते हीच कारण आहेत. कारण पंचमहाभूतांपासूनच सारे देह बनतात आणि म्हणून सर्वांचेच देह समान समजावेत. कारण जे तत्व ब्रह्मदेवामध्ये आहे तेच तत्व मुंगीमध्ये आहे आणि ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तोच मुंगीच्या शरीरामध्ये देखील आहे. म्हणून ब्रह्मदेवापासून ते अगदी मुंगीपर्यंतच्या सर्व देहांना आणि त्या देहातल्या आत्म्यांना आपण समान समजावं, एकच मानावं. सर्वांचे देह जरी समान असले तरी प्रत्येकाचा आकार, प्रत्येकाचं रूप, प्रत्येकाचे गुणदोष आणि प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत. त्या त्या गुणदोषांप्रमाणे, त्या त्या रूपाप्रमाणे, नामाप्रमाणे आपण आपलं आचरण करून आपल्याला प्राप्त झालेले धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थांना प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. उद्धवा, पदार्थांच्या बद्दल जे काही गुणदोषांचं विधान सांगितलं गेलेलं आहे ते कर्म नियमितपणे घडावे यासाठी आहे. असं म्हटलं जातं की ज्या देशामध्ये काळवीट म्हणजे हरणांचा एक प्रकार, ज्या देशांमध्ये काळवीट नसतात आणि ज्या देशातले लोक ब्राह्मणांचा आदर करत नाहीत, ब्राह्मणांचे भक्त असत नाहीत, त्या देशाला, त्या जागेला, त्या भूमीला अपवित्र मानावं. रेताड प्रदेश किंवा असंस्कृत लोक जिथे राहतात तीही जागा अपवित्र मानावी. जेव्हा कर्म करण्यासाठी योग्य, आवश्यक अशी सामुग्री मिळून सुद्धा कर्म होत नसेल तर तो काळ वाईट समजावा आणि कर्म करण्यास योग्य सामुग्री मिळून आपल्या हातून जर उत्तम प्रकारचं कर्म घडत असेल आणि ते कर्म जर पूर्णत्वाला जात असेल तर तो उत्तम काळ समजावा. पदार्थांची शुद्धी किंवा अशुद्धी, द्रव्य, वचन, संस्कार, काल, अधिकपणा किंवा न्यूनपणा यामुळे होते. वस्तू हवा लागल्यामुळे, आगीमध्ये जळाल्यामुळे, मातीने घासल्यामुळे किंवा पाण्याने धुतल्यामुळे शुद्ध होतात. स्नान, दानधर्म, तपश्चर्या, आपलं वय,
आपलं सामर्थ्य, आपल्यावर असणारे संस्कार, आपण करत असलेलं कर्म आणि भगवंताचं केलेलं स्मरण यामुळे आपल्या चित्ताची आणि देहाची शुद्धता होते. अशा प्रकारे देह, मन, बुद्धी, चित्त शुद्ध करून आपण विहित कर्माचं आचरण करावं. गुरुमुखातून ऐकून आत्मतत्व समजून घ्यावं, मला समर्पित व्हावं. त्यामुळे आपण केलेल्या कर्मांची शुद्धी होते. देश, काल, पदार्थ, वस्तू, द्रव्य, कर्ता, मंत्र आणि कर्म या गोष्टी जर शुद्ध असतील तर धर्म समजावा, आणि या साऱ्या गोष्टी जर अशुद्ध असतील तर आपल्या हातून कर्म करून सुद्धा अधर्मच होतो. उद्धवा, कधी कधी गुणही दोष ठरतात आणि कधी कधी दोषही गुण ठरतात. त्यामुळं नेमकं काय हे आपण सांगू शकत नाही. वास्तविक पाहता गुण आणि दोष हे दोनही काल्पनिक आहेत, परंतु शास्त्रामध्ये त्यांचं वर्णन केलेलं असल्यामुळे, शास्त्राची मान्यता असल्यामुळे ते प्रमाण समजावेत. आता उदाहरणात दाखल 2-3 गोष्टी तुला सांगतो. सुरापान करणे म्हणजे दारू पिणे हे कर्म जरी पाप असलं तरी पतितांसाठी ते पातक ठरत नाही. त्याचं कारण असं आहे की पतित हे अगोदरच पतित असतात, ते अजून कुठे पतित होणार, नाही का. ज्याप्रमाणे एखादा माणूस जर जमिनीवरच झोपला असेल तर तो आता त्याच्या खाली कुठं पडणार, नाही का. कॉटवर झोपला असेल तर तो खाली पडेल, उंचावर झोपला असेल तर तो खाली पडेल. जो आधीच खाली आहे तो अजून कुठे पडू शकतो. त्यामुळे जे मुळातच पतित आहेत, पापी आहेत, हीन दीन आहेत, त्यांनी दारू प्याल्यामुळे ते अजून पापी होऊ शकत नाहीत, अजून पतित होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना हे सुरापान वर्ज्य नाही, पण साधकांसाठी ते वर्ज्य आहे. संन्याशांसाठी, ऋषीमुनींसाठी स्त्रीचा संग हा दोष समजला जातो, परंतु गृहस्थाश्रमामध्ये स्त्रीच्या संघाशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. प्रत्येक क्षणी आपल्याला स्त्रीची गरज पडते आणि गृहस्थाश्रमामध्ये स्त्रीचा उपभोग घेणे हाच मुळी मुख्य हेतू आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी असतात, त्या कोणासाठी तरी गुण असतात आणि कोणासाठी तरी दोष असतात. ज्यांना ते शास्त्राने दोष सांगितलेले आहेत त्यांना त्याचे दोष लागतात, आणि ज्यांना शास्त्राने मान्यता दिलेली आहे त्यांनी त्या गोष्टी केल्या तर त्यांना कुठल्याही प्रकारचे दोष लागत नाहीत. उद्धवा, ज्या ज्या पदार्थांपासून मनुष्याचं चित्त निवृत्त होतं त्या त्या वस्तूच्या बंधनातून तो मुक्त होतो. हेच माणसांसाठी परमकल्याणाचं साधन आहे. आणि म्हणून आपलं चित्त प्रत्येक गोष्टीतून निवृत्त कसं होईल याचा प्रयत्न करावा, त्याचा अभ्यास करावा, म्हणजे आपण या संसार बंधनातून, भवबंधनातून मुक्त होतो. हे साधन केल्यामुळे शोक, मोह आणि भय नाहीसं होतं. विषयांवर गुणांचा आरोप करण्यामुळे त्या विषयांबद्दल माणसाला आसक्ती निर्माण होते. विषयांवर गुणांचा आरोप याचा अर्थ विषय चांगले आहेत असं मानणं किंवा विषय सुख देतात असं मानणं. त्यामुळे आपल्याला विषय आवडू लागतात, त्याची आसक्ती निर्माण होते आणि ते विषय मिळवण्याची इच्छा निर्माण होते. मग आपल्या या इच्छेमध्ये किंवा कामनापूर्तीमध्ये बाधा निर्माण झाली तर कलह निर्माण होतो. कलह निर्माण झाला तर राग येतो, क्रोध येतो, आणि क्रोधामुळे आपली बुद्धी नाहीशी होते. अज्ञानामुळे बुद्धीची निर्णय घेण्याची क्षमता नाहीशी होते, आणि निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच
चेतनाशक्ती म्हणजेच चैतन्य लुप्त होतं. आणि असा चैतन्य लुप्त झालेला माणूस जिवंत असूनसुद्धा मेल्याप्रमाणे भासतो, नाही का. चलती फिरती लाश असं हिंदीमध्ये एक वाक्य त्याला म्हटलं जातं. उद्धवा, अशा स्थितीमध्ये तो चैतन्यहीन माणूस आपल्या स्वार्थाला म्हणजे कल्याणाला म्हणजेच आपल्या प्रगतीला उद्धरून जाण्याला मुकतो. विषयांचं चिंतन करता करता तो स्वतःला ओळखत नाही आणि दुसऱ्यांनाही ओळखत नाही. त्याचं जीवन अज्ञानाने भरलेलं असतं. ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाने औषध प्यावे म्हणून त्याला आपण मधाचं बोट चाटवतो, त्याप्रमाणे वेदांनी अमुक एक कर्म केलं म्हणजे फळ मिळेल अशी फलश्रुती सांगून आपल्याला मधाचं बोट दाखवलेलं आहे. हे का, तर निदान त्याच्यासाठी तरी माणसांनी कर्म करावं हा उद्देश वेदांचा आहे. वास्तविक पाहता वेदांचा मूळ हेतू प्रत्येकाने कर्म करून आपलं कल्याण करून घ्यावं आणि आत्मप्राप्ती करून घ्यावी हा आहे. परंतु माणसं अमुक एक सुख मिळावं किंवा मला स्वर्गीय भोग मिळावे किंवा मला सगळ्या कामना तृप्त व्हाव्या म्हणून जी काही कर्म सांगितलेली आहेत तेवढीच करतात आणि ते भोग भोगण्यामध्येच आनंद मानतात. परंतु भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हा वेदांनी सांगितलेला भाग कोणीही आचरणात आणत नाही. तिथे मात्र आपण आळस करतो किंवा आपल्याला कंटाळा येतो, नकोसं वाटतं. अज्ञानी लोकांना वेदांचा हा अभिप्रायच समजत नसल्यामुळे ते सुखप्राप्तीसाठी स्वर्गीय भोग मिळण्यासाठी कर्म करतात, कर्मकांडामध्ये अडकतात, विषयांचीच इच्छा धरतात. हीन दीन लोभी पुरुष स्वर्गीय फळं प्राप्त व्हावी यासाठीच धडपड करतात. यज्ञ वगैरे कर्म करण्यासाठी भुलतात आणि त्या कर्मकांडांमध्ये अडकतात. अशा लोकांना स्वर्गलोक, देवलोक, पितृलोक यांचीच प्राप्ती होते. परंतु त्यांना आत्मदर्शन, आत्मज्ञान, आत्मसुख, आत्मशांती या गोष्टी कधीच प्राप्त होत नाहीत. इंद्रियांना तृप्त करणारे लोक परमात्म्यापासून विश्व उत्पन्न झालेले आहे हे माहीत असूनसुद्धा, आपल्या हृदयामध्येच तो परमात्मा अंतर्यामी असूनसुद्धा त्याच्याबद्दल काहीही न चिंतन करता असे लोक स्वार्थामुळे केवळ आणि केवळ दृश्य विषयांचं आणि विषय उपभोगांचं आणि आपल्या कामनापूर्तींचं चिंतन करत असतात. असे विषय लोलूप दुष्ट लोक पशूंना मारतात, यज्ञबळी म्हणून त्यांची हिंसा करतात आणि त्यांचं मांस खाण्यामध्ये आनंद मानतात, दारू पिण्यामध्ये धन्यता मानतात आणि हेच मिळावं म्हणून यज्ञ करतात. स्वर्ग इत्यादी लोक जरी नाशवंत असले तरी तिथली वर्णने त्यांना आवडतात आणि अप्सरा, रंभा, मेनका, उर्वशी अशा सुंदर सुंदर स्त्रियांचे भोग भोगायला मिळतील अशी कल्पना मनात करून त्या कामनांच्या तृप्ततेसाठी यज्ञयागादी कर्म करतात आणि त्यातच अडकून पडतात. उद्धवा, स्त्री आणि स्त्रीचं सुख हे अगदी कुत्रं, मांजर, डुक्कर या प्राण्यांना सुद्धा जर मिळतं आहे, उकिरड्यामध्ये गटारामध्ये लोळणाऱ्या प्राण्यांना सुद्धा या गोष्टी जर प्राप्त होतात, नरकामध्ये देखील या गोष्टी प्राप्त होतात, तर मग आपण मनुष्याने तरी निदान भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला नको का? कारण जे भोग यक्कश्चित प्राणीमात्रांना सुद्धा प्राप्त होतात तेच भोग भोगण्याचा आणि मिळवण्याचा जर मनुष्य प्रयत्न करू लागला तर बाकी प्राण्यांमध्ये आणि मनुष्यांमध्ये काय फरक राहिला? म्हणून
वेदवाणीने भुलून चित्त मोहित करून असे अहंकारी लोक माझ्याविषयी काहीच करत नाहीत, माझी उपासना करत नाहीत, माझी भक्ती करत नाहीत, माझ्यावर प्रेम करत नाहीत, माझ्यासाठी कुठलं कर्म करत नाहीत आणि म्हणून हे सारे त्या विषयभोगामध्येच अडकतात आणि त्यातूनच त्यांना वासना निर्माण होतात आणि त्या वासनांमुळे त्यांना पुन्हा पुन्हा नाना प्रकारचे देह मिळतात आणि नाना प्रकारच्या पशु पक्षी इत्यादी योनीमध्ये जन्माला येऊन ते स्त्री पुरुष भोग भोगण्यामध्येच धन्यता मानतात. उद्धवा, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड असे 3 कांड वेदांमध्ये आहेत. परंतु कर्मकांडामध्येच माणसं अडकतात, उपासना करत नाहीत आणि ज्ञानकांडाला हातही लावत नाहीत. गोपाल कृष्ण भगवान की जय.